नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्याला दिसत नाही पण संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवते. हो, गुरुत्वाकर्षण. हीच शक्ती सफरचंदाला जमिनीवर आणते आणि मोठमोठ्या ग्रहांना त्यांच्या जागेवर फिरवत ठेवते. चला तर मग या अदृश्य शक्तीच्या प्रवासाला सुरुवात करूया. ही तर अगदी रोजचीच गोष्ट आहे, नाही का? हातातली कोणतीही वस्तू सुटली की ती सरळ खालीच जाते. हे इतकं सहज घडतं की आपण त्यावर फारसा विचारही करत नाही. पण हीच तर सुरुवात आहे. पण ही सामान्य वाटणारी गोष्ट खरं तर विश्वाच्या एका खूप मोठ्या रहस्याचा दरवाजा उघडते. वस्तू खालीच का पडतात? हा साधा वाटणारा प्रश्न आपल्याला एका वैश्विक नियमाकडे घेऊन जातो. चला पाहूया काय आहे हे रहस्य. तर ही गोष्ट सुरू होते एका सफरचंदापासून. एका व्यक्तीने विचार केला की जे बळ सफरचंदाला खाली खेचतं तेच बळ कदाचित चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास भाग पाडत असेल. आणि हा विचार करणारे होते सर आयझॅक न्यूटन. ऐकायला थोडं अवघड वाटलं ना? पण हे एकच वाक्य म्हणजे जणू काय गुरुत्वाकर्षणाची नियमपुस्तिकाच आहे. याचा सोपा अर्थ असा की विश्वातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला स्वतःकडे ओढत असते. आणि हा नियम सगळीकडे अगदी प्रत्येक कणावर लागू होतो. कमाल आहे ना? आणि याच मोठ्या कल्पनेला विज्ञानाच्या भाषेत असं मांडतात. घाबरू नका, हे सोपं आहे. F म्हणजे ओढण्याची शक्ती, M1 आणि M2 म्हणजे दोन वस्तूंचं वस्तुमान, म्हणजे त्या किती जग आहेत ते, R म्हणजे त्यांच्यातलं अंतर, आणि G हा एक स्थिरांक आहे जो कधीही कुठेही बदलत नाही. आणि ह्या शक्तीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा, दोन वस्तूंमध्ये हवा असो की पाणी, या शक्तीला काही फरक पडत नाही. आणि जेवढ्या जोराने एक वस्तू दुसऱ्याला खेचते तेवढ्याच जोराने दुसरी वस्तूही पहिल्याला खेचते. सगळा कारभार अगदी शिस्तीत चालतो. बरं, हे तर झालं विश्वाचं. पण आपल्या पृथ्वीवर आपल्या रोजच्या आयुष्यात हे कसं काम करतं? आपण प्रत्येक क्षणी या शक्तीचा अनुभव घेतो, पण तो नेमका कसा हे आता आपण समजून घेऊ. आपण जी बद्दल ऐकतो, बरोबर, हा जी म्हणजे दुसरा तिसरा काही नसून पृथ्वीच्या पृष्ठभागावर तिची खेचण्याची ताकद किती आहे याचा एक आकडा आहे. आपण जेव्हा आपलं वजन मोजतो तेव्हा खरं तर पृथ्वी आपल्याला किती ताकदीने खाली ओढतीये हेच मोजत असतो. आता एक गंमत बघा. आपल्याला काय वाटतं की आपण पृथ्वीच्या जेवढे जवळ जाऊ तेवढी ओढ जास्त असेल. पण गंमत म्हणजे तुम्ही उंच पर्वतावर गेलात काय किंवा खोल खाणीत उतरलात काय, दोन्ही ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी होतं. सगळ्यात जास्त ताकद असते ती फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावर. एक मिनिट, जर पृथ्वी प्रत्येक गोष्टीला इतक्या ताकदीने खाली खेचते तर मग रॉकेट अंतराळात जातं तरी कसं? ते परत खाली का येत नाही? हे एक मोठं आव्हान आहे. चला पाहूया हे कसं शक्य होतं. ह्याला असं समजूया की आपण सगळेजण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या एका खोल विहिरीत आहोत. ह्या विहिरीतून किंवा या बंधनातून बाहेर पडायचं असेल तर प्रचंड ऊर्जा लागणारच. ही ऊर्जा त्या ओढणाऱ्या शक्तीवर मात करण्यासाठी खर्च करावी लागते. आणि त्या ऊर्जेतून मिळतो तो मुक्तिवेग. हा तो किमान वेग आहे जो जर एखाद्या वस्तूला मिळाला तर ती पृथ्वीच्या पगडीतून कायमची सुटते. मग ती पुन्हा कधीही खाली परत येत नाही, ती सरळ अंतराळात निघून जाते. आणि पृथ्वीवरचा हा मुक्तिवेग आहे सेकंदाला 11.2 किलोमीटर. कल्पना करा, एका सेकंदात 11 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर. हा वेग इतका प्रचंड आहे की विचारच करू नका. रॉकेटला अवकाशात जाण्यासाठी कमीत कमी एवढा वेग गाठावाच लागतो. पण गुरुत्वाकर्षणापासून नेहमीच पळून जाण्याची गरज नसते. उलट आपण याच शक्तीचा वापर आपल्या फायद्यासाठी करू शकतो. कसा? चला बघूया. उपग्रह म्हणजे काय हे खूप मजेशीर आहे. समजा एक वस्तू सतत पृथ्वीच्या दिशेने पडत आहे, पण त्याच वेळी ती पुढे इतक्या वेगाने जात आहे की ती जमिनीवर आदळण्याऐवजी पृथ्वीला एक वळसा घालते. आणि हे असं सतत चालू राहतं. याला म्हणतात कक्षेत फिरणं. हा एक प्रकारचा तारेवरचा खेळ आहे. उपग्रहाचा वेग खूप जास्त झाला तर तो अंतराळात भरटकेल आणि वेग कमी झाला तर तो पृथ्वीवर कोसळेल. म्हणून तो एक अचूक वेग साधावा लागतो. याच अचूक वेगाला म्हणतात कक्षीय वेग. याच संतुलनामुळे उपग्रह टिकून राहतात. आता पृथ्वी आणि उपग्रहांच्या थोडं पलीकडे जाऊन संपूर्ण सूर्यमालेचा विचार करूया. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो नियम सफरचंदाला आणि उपग्रहांना लागू होतो तोच ग्रहांनाही होतो. फक्त इथलं चित्र खूप मोठं आहे. न्यूटनच्याही आधी केप्लर नावाच्या शास्त्रज्ञाने फक्त आकाशाकडे बघून ग्रहांच्या फिरण्याचे हे 3 नियम शोधले होते. या नियमांमुळेच आपली संपूर्ण सूर्यमाला एका सुंदर शिस्तबद्ध तालात फिरत आहे. केप्लरने सांगितलं कसं घडतं आणि न्यूटनने नंतर सांगितलं की हे गुरुत्वाकर्षणामुळे का घडतं. आणि बघा, आपण फिरून पुन्हा त्याच एका वाक्यावर आलो.
एका सफरचंदाच्या पडण्यापासून सुरू झालेली आपली गोष्ट थेट ग्रहांच्या फिरण्यापर्यंत पोहोचली. आणि या सगळ्याला जोडणारा धागा आहे तो हा एकच साधा नियम. हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. जर इतकं मोठं विश्व एका साध्या नियमावर चालतं, तर अजून कितीतरी रहस्य असतील जी अशाच सोप्या नियमांमध्ये दडलेली असतील, नाही का? विचार करत रहा, प्रश्न विचारत रहा. चला भेटूया पुढच्या भागात एका नवीन आणि रंजक विषयासह.